थेट पाईपलाईनचं श्रेय आमदार सतेज पाटलांना मिळू नये यासाठी भारती पवार. आज कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील विविध समस्या तसेच अनेक प्रलंबित मागण्याही मांडण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव भारती पवार म्हणाल्या, हा थेट पाईपलाईन योजनेची जी थट्टा विरोधक करत आहेत आणि त्या पाण्याचं श्रेय सतेज बंटी पाटलांना मिळू नये यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्याची माहिती देण्याचा माझा पहिला प्रयत्न होता आणि आहे. आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता तो शहरातील स्त्रियांसाठी स्वच्छतागृहाची उभारण्या झाल्या पाहिजेत. तिसरा मुद्दा सरलाताईंनी मांडला तो भटक्या कुत्र्यांचा मांडला. ती भटकी कुत्री या कोल्हापुराची अति प्रमाणात झालेली आहेत, त्यांचा बंदोबस्त महापालिकेनं केला पाहिजे. महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की येणाऱ्या दसऱ्यातील नवरात्रापूर्वी या शहरामध्ये इको फ्रेंडली स्वच्छतागृहाच्या निर्मिती झाल्या पाहिजेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. कचऱ्याचं विघटन व्यवस्थित झालं पाहिजे. रस्त्याच्या सुधारणा गतीनं केल्या पाहिजेत. आणि हे जर ते करणार नसतील तर कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या महिला महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालतील. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्यांची घेरावमधून मुक्तता होणार नाही. यावेळी सरलाबाई पाटील, वनिता देठे, वैशाली महाडिक, संध्याताई घोटणे, पूजा आरडे, वैशाली जाधव, उज्ज्वला चौगले, अलका सनगर, मंगल खुडे यांच्यासह आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.